शायरी मनाचा मुद्रा करतो. 1 2 3 स्टार्ट. आता बुवा तुमची शास्त्रात मी बरोबर लावतो वाट. मुलांना फक्त आत्महत्या घेऊ आणि आयोजकांना माझा एका वरून सांगणार की कार्यक्रम माझे बुवांचे झालेले आहेत भरपूर आणि बऱ्याच कार्यक्रमाला बुवांची पिवळी मी केलेली आहे. आज मी काही बोलणार नको, मला तोंड नाही बोलायला बुवा. भरपूर काही बोलू शकतो पण आज पण बोलणार. पण बुवा शास्त्र पद्धतीने बोलतोय. ज्या पद्धतीने तुम्ही बोललात त्या शब्दाचा मारा मी तुम्हाला कसा देतो ते फक्त बघत राहा. आमचे आदर्शस्तंभ आदरणीय सन्मान्य भाई कोळी यांच्या ठिकाणी नाव राहून गेलं होतं. यांना देखील शाळेने मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे देवखिडकीचे गावचे सुपुत्र सन्मान्य अशोकजी हळदे या ठिकाणी उपस्थित. त्यांना देखील शाळेने मानाचा मुद्रा करतो. आणि व्हिडिओ चालू आहे ना? ओके ठीक आहे. कारण मित्रांनो आज बुवांचा माझा या गणपतीत पहिला कार्यक्रम आहे. त्यामुळं ही व्हिडिओ उद्या जर गेली तर बोलता कामा नाही. उलट असं बोललं पाहिजे की रात्री तावडे बुवांनी सुंदरी बुवांची मार, असंच बोललं पाहिजे. या ठिकाणी मित्रांनो बघा बुवांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि बुवांच्या डोक्यात मी प्रेमाचा गजरा घालून मी माझ्या दुसऱ्या वर्णाला सुरुवात करतोय. बुवा मला सांगा, बुवा आले, बुवांनी बारी केली अतिशय सुंदर. पण आज बुवा नाही, बुवांचा विलास नसताना सुद्धा बुवांनी बारी केली. बुवांचा विलास नसताना सुद्धा बारी केली. का बुवा भारी पडतो म्हणून तुम्हाला मी? बुवांच्या मित्रांनो युट्यूबला एक व्हिडिओ नाही, व्हिडिओ बुवा टाकीत नाही. का? जेवढे शायर येतात तेवढे बुवांची मारून जातात. जेवढे शायर येतात तेवढे बुवांची मारून जातात शास्त्रीय पद्धतीने. त्यामुळे बुवा व्हिडिओ टाकीत नाही. बुवा मला पण बोलता येतं, मला सुद्धा देवाने तोंड दिलंय. मी पण आता बुवा बांगड्या नाही भरलेले, बरंच काही बोलू शकतो मी पण बरंच करतो. पण मित्रांनो आज या रंगमंचावर या ठिकाणी आज जो कार्यक्रम आहे हा पवित्र जागेचा मान राखून मित्रांनो कार्यक्रम केला. आता मी बुवा भरपूर बोलू शकतो. या ठिकाणी बुवा आले बघा. या ठिकाणी आदरणीय सन्मान्य रमेशदादा कदम या ठिकाणी. बुवा मी तुम्हाला सांगू इच्छितो, कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी अजून बुवांचा कार्यक्रम चालू झालेला नाही तर बुवा आलेले काय बोलताय मी ह्याला बघतो. कार्यक्रम सुरुवात करण्यापूर्वी बुवा म्हणतो मी बुवांची मग सुरुवात करतो आणि मी कार्यक्रमाची मग सुरुवात करतो. आधी मेले नीट उभा राहा. आधी तुझ्या अंगात वातारा भरला बुवा, नंतर कार्यक्रमाची वार्ता कर.
कार्यक्रम बुवांचा अजून स्टार्ट झालेला नाही तरी बुवा म्हणतात की मी बुवांसोबत कार्यक्रम करतो, बुवांचा पण बघतो नाही बोलतो. बुवा जेवढा दम आहे तुमच्या, तेवढा दम आहे का मला सांगा तुमच्या. त्यानंतर बुवा बघा अजून एक सांगतो, बुवा म्हणतात ना, कारण मी 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 म्हणत नाही, मी मोठा शाहीर आहे अजिबात म्हणत नाही. मी उलट आल्या आल्या बुवांना मान सन्मान दिला, पण त्या बुवाच्या मान सन्मानचे बुवा लायकीचे अजिबात नाही. हो पुन्हा तुम्ही ना घेतली बारी ना तरी सुद्धा चालत, पण आज तुमची बरोबर मी वरात काढणार आहे एवढं शास्त्र पद्धतीने बुवा बरोबर सांगतो. मला खूप बोलण्याकडे खूप मी बोलू शकतो या ठिकाणी बुवा. त्यानंतर बुवा आले, मी प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय सुधीर बुवा हळदी यांना शायरी मानाचा मुजरा केला का नाही, नाव घेतलं मी बरोबर आहे बुवा, नाव घेतलं. प्रतिस्पर्धी शाहीरचं नाव, जो कोण प्रतिस्पर्धी शाहीर आहे त्याचं नाव घेणं गरजेचं आहे. बुवानी फक्त आलेला काय बोलले, माझे प्रतिस्पर्धी शाहीर यांना शायरी मानाचा मुजरा. का नाव घ्यायला वाचा तुझी बसली होती, नाव घ्यायला तुझी वाचा बसली होती काय मला सांग पहिलं. हा का लाज वाटते नाव घ्यायला. हा या ठिकाणी त्याचप्रमाणे अजून बोलले बुवा की घासून एका तासात मी बारी करणार आहे. बुवा काय केलं तुम्ही बारी, काय घासून काय केली, शेवटी बोलायचं ते बोलून गेलात ना बुवा. बुवांची मित्रांनो डबल ढोलकी आहे, ह्या पण बाजून वाजतील त्या पण बाजून वाजते. बुवा म्हणतात की हा मंडळ, हे मंडळ आहे, हे अतिशय सुंदर मंडळ आहे, हे अतिशय सुंदर म्हणजे धार्मिक मंडळ आहे, त्यामुळे बारी आपल्या शांतचित्ताने करतात. बुवा शांतचित्ताने बारी केली, पण ते बोलायचं तुम्ही बोलून गेलात ना बरोबर ना. बुवा तेवढा दम असेल ना तर पुढच्या बाऱ्या जेव्हा घेऊ आपण नक्कीच तुमच्या पद्धतीने या ठिकाणी कार्यक्रम करू. त्याचप्रमाणे बुवा अजून बोलून गेले, मला सांगा बुवांचे माझे कार्यक्रम झाले, पण कधीच या शायरानं गणाची काठी मी कधीच दिलेली नाही, कधीच दिलेली नाही बुवांची. कारण माझ्या गुरुवरांची बुवांनी शिकवण अशी आहे की प्रतिस्पर्धी शाहिराचा गणाला काठ देणं हा म्हणजे डबल गण गायलेलं झालं आहे मित्रांनो शास्त्र. आणि हे बुवा तुमचं आडाणी ज्ञान, हे तुमचं बुवा आडणच्या अज्ञान, जगासागे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण बुवा असे तुम्ही आहात बुवा. या ठिकाणी बुवाने सांगितलं की माझ्या गणाला मी जसा गातो तसा बुवा तुम्ही गाऊन दाखवा तुमचा आवाज. मी आवाजाचा गर्व नाही करत, मी माझ्या आवाजाचा गर्व नाही करीत. आणि बुवा तुम्ही गणाला काठ दिली, गणात हे कारण काय बुवा अजूनपर्यंत तुमचे माझे कार्यक्रम झाले, कधीच मी तुमच्या गणाला काठ दिलेले नाही. हा पण आता तुम्ही बोललात म्हणून मी गणाला काठ नाही देणार, पण जी ओरिजिनल चाल आहे ना या ठिकाणी काय म्हणतात बुवा म्हणतात स्टार्टिंगला बुवा वरती गेले, उंचावर गेले आणि नंतर बुवाचा कडनं दूर निघाला. बुवा मी स्टार्टिंगला गेलो ना त्या पद्धतीने गातोय बुवा. या ठिकाणी चाल गातोय बघा, गणाची चाल घेतो पुढे मी भरपूर बुवांना बोलणार आहे. या ठिकाणी आयडिया माझा आवाज सांगणार आहे, जर माझ्या तोडून एखादा शब्द वाईट केला शास्त्र पद्धतीने गाणं शास्त्राच्या बाहेर गाणं तर प्लीज माफ करा. या ठिकाणी दादा घे दरबार घे दूर काढतो. बुवा एवढं गा मग बुवा हातभर नाही व इतभर नाही, हातभर खूप फाटल तुमची बुवा. कोण सांगते बघा ओरिजिनल चालू आहे तुम्ही कला काढण्यात आमची माझ्या गुरुवांची शिकवण नाही. हो ज्याच्यामुळे तुझी मानवर ज्यानं साऱ्यांचं केलंय वर, हळदीच्या हातात झेंडा धर, बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर, सांग जगाला सांगता बाप माझा भीमराव रामजी आंबेडकर.
त्यानं साऱ्यांचं केलंय बरं, त्याच्यामुळे तुझी मानवर, त्यानं साऱ्यांचं केलंय बरं, तिच्या हातात झेंडा धर. आज जगाला सांगतं बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. आज जगाला सांगतं बापू माझा भीमराव रामजी आंबेडकर. हिंदी गातात. मला मायबाप रसिक प्रेक्षक या ठिकाणी बसले. मला सांगा, मी हिंदी गायलं, मराठी गायलं, मी तुमची सेवा केली, पण मी हिंदी गायलं ते सगळ्यांना आवडलं की नाही? एकदा जोरात सांगा. हा, आवडलं ना? ते हिंदी ह्या येण्याला काय समजलं, त्या हिंदी ह्या येण्याला समजणार. त्याचप्रमाणे बुवानी शाखेचा या ठिकाणी विषय गायला. बघा, भरपूर काय बोलायचं. बुवानी शाखेचा विषय गायला या ठिकाणी. आईजीच्या जीवावर बाईजी उदार आणि रमेश बुवांच्या जीवावर विक्रांत भाऊ सुभेदार. बुवा, मी सुभेदार आहे की मी कोण आहे? तुझ्या पोटात का दुखायला लागलं? तुझ्या पोटात का दुखायला लागलं? या ठिकाणी मित्रांनो मी सांगायचं म्हटलं तर आज 9 वर्ष माझ्या ह्या कलगीतुरा उन्नती मंडळी आहे, माझ्या गुरु गणपती घराण्याची शाखा आज 9 वर्ष मित्रांनो मी चालवतोय. आज 9 वर्ष एका पायावर. आज श्रीराम नाच मंडळ शिरोली विलोंडीवाडी ही एक सर्व आज त्यांचं श्रेय जातं. ते माझ्यापेक्षा माझे बंधू सन्मान्य रमेश विलोंडे यांच्या शब्दाखातीर, त्यांचे सहकार्य त्यांच्या शब्दाखातीर ही मुलं सगळे करतोय. बुवा बघा, माझी शाखा आहे, माझ्या घराण्याची शाखा आहे, मला अभिमान आहे, मला अभिमान आहे. अजून काहीतरी बुवा बोलले की बुवा कौंडरचं नाव लावतो, आणखीन शिरोलीची मुलं असतो. मित्रांनो, अभिमानाने सांगतो मी, मला सांगाय अभिमानाने सांगतो, माझ्या गुरुवारी फक्त एवढं शिकवलेलं आहे की ज्या ताटलीत आपण जेवतो, ज्या ताटामध्ये जेवतो त्या ताटात भोकं पडायची. मित्रांनो, ज्या शाखेमुळे आज मी नावारूपाला आलोय, आज अभिमानाने सांगतोय की ज्या शाखेमुळे मी नावारूपाला आलोय, आज शाखेचं त्या नाव लावलं तर बुवा तुझं काय बिघडलं? मी रसिकांची सेवा करतो, मी कौंडर गावाचा असो नाही तर काय असतो, मी माझ्या शाखेच्या अभिमानाने मी नाव लावतोय बुवा, आणि मला माझा शाखेचा गर्व आहे. आणि मला सांगतो 120 ते 150 शाहिरापैकी मी असा शाहीर आहे की अजून 9 वर्ष मी फक्त माझ्या शाखेचा नाव लावतोय. कुठली शाखा कुठली देवी सगळंच तर आपलं आहे ना. आज अभिमानी सांगतो. आणि बुवा, मी कार्यक्रम घेतो. आज तुम्हाला खरं सांगायचं, कार्यक्रम जे मी घेतो मी अजिबात फक्त सांगतो की कार्यक्रम हा घेतलाय. बाकी माझ्या मुलांना पैसे द्यायला लागत नाहीत, मला काय नाही, सर्व असतील ते काय मित्रांनो सर्व हे करतो. पण हा बुवा पोरं भाड्याचे आणतो. बुवा धंदा भाड्याचा मी नाही करत, मी भाड्याचा बुवा धंदा नाही करत. आज माझी स्वतःची अभिमानी शाखा आहे बुवा, आणि त्या शाखेचा बुवा अभिमान आहे मला. या ठिकाणी बुवा खूप काही मी बोलून गेला. आणखीन बुवा मला बोलले या ठिकाणी गवळण बुवाने गायली, गवळण या ठिकाणी गायली. बुवा तुम्ही बोलायचं ते बोलून गेला. बुवाने चाल गायली होती. हो रिक्षात बसले, टॅक्सीत बसले, बुवानी गवळण गायली होती. बुवांनी मी प्रेमाची गवळण गायली, बुवानी काट त्याची काही दिली नाही. बुवा मी सुद्धा या ठिकाणी गवळण आणली होती, मी पण गायला शकलो असतो. मला बोलता येतं, खूप काही बोलता येतं, मी खूप काही बोलू शकतो बुवा. तेवढ्यात माझे दम आहे. तुम्हाला पूर्ण उराची तेवढीच माझी ताकद आहे बुवा, हे लक्षात ठेवा. आणि हे कार्यक्रम तुम्ही अनुभवलेला आहे, तुम्ही साक्षीदार बुवा. मला पण सुद्धा खूप बोलता येतं. त्या ठिकाणी बुवानी या चालीवर रिक्षात बसले, टॅक्सीत बसले, असं काहीतरी बोललं नाही बुवा. त्याच्यावर काहीतरी बुवा बोलून गेले की यशोदा आई जमली. बुवांना आवळी शिवणी भरपूर आवडतात. मी बघा ते काट देतोय बघा. या ठिकाणी बुवानी जीवनमध्ये बुवा बोललेत ना की शांत रीतीने बारीक नाही केली पाहिजे. बुवा करतो गरम, पण बुवा मला नाही वाटत तुम्ही गरम व्हाल, तुम्ही आयुष्यावर नरमच बुवा. या ठिकाणी बघा साधा सोपा विषय त्यांनी सादर करतो. ज्यावेळी श्रीकृष्ण मित्रांनो लहान असतो त्यावेळी मित्रांनो, ज्यावेळी तो लहान असतो त्यावेळी गाई गुरांची मित्रांनो दूध आवळायला, म्हणजे दूध ओढायला किंवा आवळायला आपण म्हणतो, लहान असतो तो श्रीकृष्ण म्हणजे दूध ओढण्यासाठी किंवा जात होतो. आता या श्रीकृष्णाला घाणेरडी सवय आवळी चिवडी करायची. बघा बुवांच्या गवळीला काट देतोय. त्यावेळी ज्यावेळी श्रीकृष्ण लहान असतो तेव्हा यशोदाबाई भरपूर कंटाळते. हे त्याचं वागणं त्या यशोदाबाईला पटत ना. त्या यशोदाबाई काय म्हणते बघा,
अरे सांगून काही ऐकत नाही, अरे सांगून काही ऐकत नाही, समजना याओ भाड्याला, असे हो या नागड्याला. बघा नागडी गडी म्हणजे लहान असो मोठा असो गडी. बघा अरे सांगून काही ऐकत नाही, समजना याओ भाड्याला, असे हो या नागड्याला. सांगते बघा आई वाड्याला, आई सांगते तुला आवडी करायची चिवडी करते गो तू वाड्याला जा. आई सांगते आई जा वाड्याला, तुला ही आवडी चिवडी करायची. गोवांना घाणेरडी सवय आवडी चिवडी करायची, त्यांना आवडीच फक्त. मित्रांनो आज शाखेबद्दल गोवा बोललेत ना, आज 15 वर्षामध्ये मित्रांनो 40 ते 45 माझे कार्यक्रम झाले, पण हा मेला पहिलाच असेल मला बोलणार, हा मेला पहिलाच असेल मला बोलणार की शाखेबद्दल बुवा आज शाखा मी बोलतो कारण माझे मला अभिमान आहे माझ्या गुरु गणपतीकडे. ते शाखा मी भाड्यांना आणीत बुवा मी शाखा म्हणून सांगतोय. मी यशोदामाई सांगते की तुला जर आवडी चिवडी काय करायची असेल तू जा वाड्याला. म्हणून काय म्हणायचं बघा, अरे सांगून काही ऐकत नाही, समजना याओ भाड्याला, असे हो या नागड्याला. सांगते बघा आई जा वाड्याला, असे हो या नागड्याला, सांगते आयु जा वाड्याला. प्रश्न दिला, प्रश्नाचं ग्रंथाचं तुम्ही उत्तर द्या. मला सांगा या ठिकाणी ग्रंथाचं नाव सांगा. सगळ्यांनी ते बोलले बरोबर, सॉरी ग्रंथाचं नाव सांगा बुवा. मला सांगा ग्रंथाचं नाव जर तुम्हाला सांगितलं मग प्रश्न आम्ही काय दिला, बरोबर नाही. या ग्रंथाचं मी नाव सांगितलं तुम्हाला तुम्ही बोलू शकता. मग बुवा तुम्ही मला सांगता की ग्रंथाचं बुवा नाव द्या, मग तुम्ही प्रश्न दिलात, तुम्ही कुठं नाव सांगितलं ग्रंथाचं? तुम्ही मला सांगताय ना की बुवा नाव द्या म्हणून, तुम्ही का दिलेत नाही, बरोबर नाही. या ठिकाणी मित्रांनो जास्त न वेळ घेता पहिलाच विषय आपल्या समोर सादर करतोय आणि पहिला जॅकपॉट बुवांना कसा लावतो तो फक्त बघा. हे दरबार घ्या, आज दरबार मध्ये बुवांना खतलोया. त्यांना माहिती आहे कारण हा दुसऱ्या बारी बरोबर पेटतो. आता बघा कसं लाल होऊन येईल बघा. आता कोण करतो बरोबर बोनची लाल या ठिकाणी बघा. काय ना पहिला विषय काय बघा, हो तुझ्या गल्लीत यायचं तुला चोरून पाहायचं, हे अरे माझा विषय बघा. अरे वासनेच्या यावो लोबा पायी नेहमी या बुवाला दिसते बाई. अहो हा राम खोर हा चमडी चोर, सांगा
कुठे बसल्यावर म्हणजे ध्यानात या जाले बघा काय असं त्याला अरे जेव्हा ध्यानात या जाले बघा अरे खाली याचं सामान पुसल्यावर व शास्त्र मला पण येतं मी पण बोलू शकतो या ठिकाणी मित्रांनो आई गौतमाचा या ठिकाणी गौतमाच्या शापाने मित्रांनो ते इंद्राला भंग पडली होती संपूर्ण त्याच्या हाताला भंग पडली होती तोच विषय या ठिकाणी सादर करतोय काय म्हणते बघा हो वासनेच्या यावो लोकाबाई देवी आवाला दिसते बाई आराम खोरे हात बडी चोर आराम खोरे हात बडी चोर सगळं कुठं बसल्यावर जेव्हा ध्यानात याच्या देवगा खाली सामान पुसल्यावर 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 कधी कमी लेखू नये शहराला सव्वाशेर हा प्रत्येक ठिकाणी असतो म्हणून बुवा तुम्हाला सांगतोय की आज अजूनपर्यंत जे आले त्यांनी बरीच बुवा वापरली बरीच बुवा वापरली म्हणून मी सांगतो या ठिकाणी विषय करतोय बघा दुसरा विषय करतोय हो नाही जमले कोणाला असे लाविले मी दपटून हो आवाज नुसता गायला म्हणून आवाज नाही बोल आवाजाला बुवा गोडी असवावी लागते बुवा तुमचा आवाज बाहेर काय येतो का ते समजलं मला मग काय म्हणायचं बघा नाही जमले कोणाला असे लाविले मी दपटून मग किती दमलास तू अपटून ही माझी नेणार नाही उपटून किती दमलास तू अपटून ही माझी नेणार नाही उपटून Thank you.
तो दैत्यसूर रक्षक सांगतो की माझ्या समोर किती जरी तू प्रयत्न केलास तर माझ्या जेटेचा केस एक उठू शकत नाही. हाच विषय सांगतोय आणि बुवा तिसरा विषय तुमच्या समोर गातोय. काय म्हणायचंय बघा. अरे जरा तू थांबना करतो मी सामना नको करू असा जोऱ्या. अरे जरा तू थांबना करतो मी सामना नको करू असा जोऱ्या. सारा भरलाय दरबार आणि मी चढतो तुझ्यावर. हा सारा भरलाय दरबार मी चढतो तुझ्यावर. बुवा ज्यावेळी श्रीकृष्ण परमात्मा त्या कंसराजाला मारतो, सर्वांना माहिती आहे ही कथा. ज्यावेळी परमात्मा श्रीकृष्ण त्या कंसराजाला मारतो त्यावेळी सर्व दरबार भरलेला असतो आणि त्या दरबाराच्या सामने तो श्रीकृष्ण त्याच्या अंगावर चढून त्याचा वध करतो. बुवा एवढाच विषय आहे. अरे जरा तू थांबना करतो मी सामना जरा तू थांबना करतो मी सामना नको करू असा जोऱ्या नको करू असा जोऱ्या. सारा भरलाय दरबार मी चढतो तुझ्यावर. 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 जरा तू थांबना करतो मी सामना जरा तू थांबना करतो मी सामना असं करू नको जोऱ्या. सारा भरलाय दरबार मी चढतो तुझ्यावर. 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 सात भावंड मारलीस माझी नाही ओळख ठेवणार तुझी. नाही ओळख ठेवणार तुझी. नाही ओळख ठेवणार तुझी. लय मारली होतीच माझी मरणाला हो तू राजी. मरणाला हो तू राजी. मरणाला हो तू राजी. प्रकार घडला खाली हा पडला. प्रकार घडला खाली हा पडला. तो पाय मानेवर तो पाय मानेवर. सारा भरलाय दरबार मी चढतो तुझ्यावर. 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 जरा तू थांबना करतो मी सामना नको करू असा जोऱ्या नको करू असा जोऱ्या. सारा भरलाय दरबार मी चढतो तुझ्यावर. सारा भरलाय दरबार मी चढतो तुझ्यावर. मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक शब्दाला बुवा बोलतात राम लक्ष्मणाची जोडी रमेश विरोड आणि विक्रांत आवडे. व ही जोडी तुमच्या पोटात दुखती बुवा. आणि म्हणून या ठिकाणी माझे आदरस्तंभ सन्मान्य रमेश बुवा विलोंडे या ठिकाणी मी पुढची वारी त्यांच्याजवळ देतोय. या ठिकाणी ते गीत सादर म्हणून आज या ठिकाणी एक आपल्या समोर एक शास्त्राकडे आपण वध गाणार आहोत. नवा जमान्याचा नवा हिरो मी बदलीला बोलगा कॉलेजला. पप्पा मला द्याल का हो परमिशन. गाण्याचे साधन लय दिवसानं शाहीर बुवा ओ बुवा लय दिवसानं शाहीर बुवा आज मिळाला आज डोलीला. अहो ह्याच्या वेळी ह्याच्या आईने होळ्याला बिनवा
बाबाचा काढीला हो याच्या वेळी याच्या आईने हो याला बिन बाबाचा काढीला म्हणून सांगतोय बुवा, समोरचा ज्या रीतीने शाळेत जातो त्या रीतीने मी जातो. तुम्हाला गरम करायचे वर पाणी गरम करायचे होते, नाही ठिकाणी केले मी गरम. पण मला नाही वाटत बुवा आता अवतार तुमचा राहिला असेल. आता बुवा बीपीची गोळी घेऊन येतील ना, किती आता नाचून राहा, किती नाचत आता फक्त बघत राहा. या ठिकाणी बुवांना या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्या फेरीच्या शायरी मानाचा मुद्दा करून त्यांना शुभेच्छा देऊन माझी दुसरी फेरी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे मित्रांनो, बुवांनी जो आम्हाला प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नाचं मित्रांनो पुरेपूर उत्तर आमच्याकडे नाही आहे. उत्तर आहे पण ते पुरेपूर नाही आहे बुवा. कारण मित्रांनो, माझ्या गुरुवरांची शिकवण आहे की प्रश्न जर पुरा असेल तर त्यालाच हात घालणे, नाही तर त्या हात घालणे नाही. बुवा ज्यावेळी ग्रंथासकट बुवा उत्तर भेटेल तेव्हा नक्कीच हा शाहीर तुमच्या प्रश्नाला हात घालील. ज्यावेळी तरी तुमची माझी भेट होईल तेव्हा नक्कीच हात घालायचा प्रश्न असेल. बुवा या ठिकाणी तुम्हाला शायरी मला समजा करून माझी दुसरी फेरी संपते असे जाहीर करतो. धन्यवाद. आणि या ठिकाणी माझ्या माई माऊली बसले. हा शाहीर ही सुरुवात मित्रांनो एकदम शांत रीतीने केली होती, पण बुवांना फोड काढायची सवय आहे. म्हणून या ठिकाणी मी जर काहीतरी जास्त बोलत असेल तर या ठिकाणी माई माऊली बसले, त्यांच्या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणी बुवांना त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी दुसरी फेरी संपते असे जाहीर करतो. धन्यवाद.